नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा धडकी भरवणारा पण तितकाच तार्किक आहे. आपण थेट गरुड पुराणातील ब्रह्मांडी न्यायव्यवस्थेच्या संकल्पनेत शिरणार आहोत. कर्माचं फळ नेमकं कसं मिळतं आणि त्यामागचं तत्वज्ञान काय आहे हे आज आपण अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया या एका वाक्याने. यमराजाच्या दरबारात प्रत्येक कर्माची नोंद ठेवली जाते. खरं सांगू, हा विचारच मुळात अंगावर काटा आणणारा आहे. आपण पृथ्वीवर जे काही करतो ना, अगदी लहान सहान गोष्टींपासून ते मोठ्या चुकांपर्यंत, त्या प्रत्येकाचा अत्यंत काटेकोरपणे मागोवा घेतला जातो. म्हणजे तिथे वरती एक परफेक्ट सिस्टम बसवली आहे जी आपला सगळा रेकॉर्ड ठेवतीये. आता हे रेकॉर्ड ठेवत तर कोण? तर ते ठेवतात चित्रगुप्त. हे यमराजाच्या दरबारातील ब्रह्मांडी लेखापाल, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तिकडचे कॉस्मिक अकाउंटंटच आहेत. यांचा हा वहीखाता म्हणजे मानवी कर्म आणि त्याचे स्वर्गीय परिणाम यांचा अचूक हिशोब. याच नोंदींच्या आधारे फायनल होतं की कोणत्या आत्म्याला नक्की कोणत्या नरकात पाठवलं जाईल. अगदी मॅथमॅटिकल अचूकता आहे यात. या वहीखात्यातील पहिला विभाग आहे स्वार्थ आणि जीवहत्या. म्हणजे बघा, स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा निष्पाप जीवांवर अत्याचार केल्यावर काय भयंकर परिणाम भोगावे लागतात ते आपण या पहिल्या श्रेणीत पाहणार आहोत. इथे कुंभीपाकम नरकाचं हे वेदनादायक गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे लोक केवळ स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा नुसत्या मनोरंजनासाठी निष्पाप पशुपक्ष्यांची हत्या करतात ना, त्यांच्यासाठी ही शिक्षा आहे. त्यांच्या आत्म्याला उकळत्या गरम तेलाच्या मोठ्या कढईत टाकलं जातं. आणि यातील सर्वात भयंकर गोष्ट माहितीये काय? ज्या प्राण्याची हत्या केली त्याच्या अंगावर जितके केस होते, बरोबर तितकी वर्ष त्या आत्म्याला त्या तेलात उकळलं जातं. विचार करा, शिक्षेचं हे मोजमाप किती अचूक आणि कठोर आहे. त्यानंतर येतं रौरवम. इथली शिक्षा म्हणजे पृथ्वीवरील कर्माचंच जणू तंतोतंत प्रतिबिंब आहे. जे लोक फक्त स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या स्वार्थापायी इतरांना सतत कष्ट देतात, त्यांना इथे रुरू नावाचे भयंकर जीव चहूबाजूंनी घेरतात. हे रुरू म्हणजे सापासारखे किंवा विंचवासारखे असतात आणि ते आत्म्याला सतत दंश करत राहतात. स्वार्थापायी तुम्ही इतरांना जो त्रास दिलाय ना, त्याचीच ही एक वेदनादायक आणि भयंकर परतफेड आहे. आता या वही खात्याची पुढची पाने चाळताना आपण दुसऱ्या विभागात पोहोचतो. तो म्हणजे धोका आणि कुटुंबाचा अपमान. एखाद्याचा विश्वासघात केला किंवा कौटुंबिक नात्यांचा आदर राखला नाही तर कोणत्या अलौकिक शिक्षा भोगाव्या लागतात ते यात सांगितलंय. तामेश्वरम नरकात नेमकं काय होतं ते बघा. जे लोक फसवणूक करून दुसऱ्यांची संपत्ती, पैसा किंवा एखाद्या स्त्रीला हडप करतात, त्यांना इथे अक्षरशः काळ्या कुट्ट अंधारात ढकललं जातं. यमदूत अशा लोकांना साखळ्यांनी बांधून तोपर्यंत मारतात जोपर्यंत ते बेशुद्ध पडत नाहीत. आणि हो, शुद्धीवर आल्यावर सुटका होते असं वाटत असेल तर तसं मुळीच नाही. शुद्धीवर आल्यावर पुन्हा तीच मारहाणीची सायकल नव्याने सुरू होते. पण शिक्षेची ही पातळी काळसूत्रम नरकात आणखीच भयानक होते. ज्यांनी आपले जन्मदाते आई वडील किंवा घरातील वृद्धांचा अपमान केलाय किंवा त्यांना उपाशी ठेवलंय, त्यांच्यासाठी ही शिक्षा आहे. इथली जमीन तांब्याची असते आणि ती आगीसारखी सतत तापलेली असते. या तापलेल्या जमिनीवर आत्म्याला अणवाणी पायांनी महिलांवर धावायला लावलं जातं आणि वरून सूर्याची भयंकर उष्णता अंगाची लाही करत असते. विचार करूनच घाम फुटतो, नाही का? यानंतर आपण वळतोय तिसऱ्या विभागाकडे, अधर्म आणि मर्यादांचे उल्लंघन. ही वही खात्यातील सर्वात गंभीर आणि अतिशय कठोर श्रेणी मानली जाते. आध्यात्मिक विश्वासघात आणि सत्तेचा गैरवापर केल्यास काय होतं ते इथे पाहायला मिळतं. इथे असिपत्रवनम नरकाचं उदाहरण खूपच मार्मिक आहे. जे लोक धर्माचा अपमान करतात किंवा आपल्या कर्तव्यांपासून पळ काढतात ते इथे येतात. साधारणपणे आपण काय करतो? उन्हात मऊ पानांच्या सावलीत आसरा शोधतो, बरोबर? पण इथे तसं नसतं. इथल्या झाडांची पानं तलवारीच्या धारेसारखी तीक्ष्ण असतात. जेव्हा यमदूत मागे लागतात आणि आत्मा या जंगलातून पळतो, तेव्हा या तीक्ष्ण पानांमुळे शरीराचे जागोजागी तुकडे पडतात. कर्तव्यापासून पळणाऱ्यांसाठी हा एक भयानक सापळाच आहे. चला, आपण या दोन भयंकर वातावरणांची समोरासमोर तुलना करून पाहूया. एका बाजूला आहे शाल्मली नरक, जिथे अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांना तापलेल्या लोखंडी आणि काटेरी खांबांना चिकटवलं जातं आणि मागून चापकाचे फटके मारले जातात. आणि दुसऱ्या बाजूला आहे वैतरणी नदी. सत्तेचा गैरवापर करणारे आणि अधर्माला साथ देणारे या नदीत फेकले जातात. ही काही साधी पाण्याची नदी नाही बरं का. ही रक्त, पू आणि घाणीने भरलेली नदी आहे, जिथे भयानक जलचर प्राणी आत्म्याचे अक्षरशः लचके तोडत राहतात. आता ह्या सर्व विदारक आणि शारीरिक यातनांच्या तपशिलांमधून थोडं बाहेर पडूया. आपण जरा वेळ थांबून यामागच्या मूळ तत्त्वज्ञानावर विचार करूया. अनंत यातना आणि कर्मफळ या ब्रह्मांडी न्यायव्यवस्थेचे हे नियम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
या वही खात्यातील आणखी काही नोंदींवर एक नजर टाकली तर या व्यवस्थेची विशालता लक्षात येते. प्राण्यांवर अजिबात दया न दाखवणाऱ्यांना अंधकूपमध्ये खतरनाक कीटकांसोबत एका खोल विहिरीत फेकलं जातं. तर जे लोक चांगल्या व्यक्तींचा अपमान करतात त्यांना क्षारकर्दममध्ये घाणेरडा चिखलात चक्क उलटं लटकवलं जातं. म्हणजे बघा, प्रत्येक पापासाठी इथे एक अतिशय अचूक आणि विशिष्ट शिक्षा ठरलेली आहे. कोणालाही सूट नाही. आणि या संपूर्ण विश्लेषणाचा पाया असणारा सर्वात भयंकर मुद्दा कोणता माहितीये? गरुड पुराणानुसार नरकात आत्मा कधीच मरत नाही. शरीराचे कितीही तुकडे झाले तरी ते पुन्हा पुन्हा जोडले जातात. यामागचा एकमेव उद्देश हाच असतो की त्या जीवाला त्याच्या वाट्याला आलेली संपूर्ण शिक्षा पूर्णपणे भोगता यावी. ही शिक्षा संपेपर्यंत ही पुनरुज्जीवनाची प्रक्रिया अनंत काळ चालूच राहते. कर्मफळापासून कोणीही वाचू शकत नाही. हे एक वाक्य या संपूर्ण ग्रंथाचा आणि आपल्या आजच्या विश्लेषणाचा अगदी अंतिम धडा आहे. जिवंत असतानाच माणसाने योग्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चाललं पाहिजे, कारण कर्माचा हिशोब देणे आणि त्याचे फळ भोगणे हे अटळ आहे. यातून कोणाचीही सुटका नाही. पण आता या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी एक प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आला असेल. गरुड पुराणात या भयंकर पापांमधून सुटण्यासाठी खरोखरच काही प्रायश्चित किंवा उपाय सांगितले आहेत का? चित्रगुप्ताच्या ह्या इतक्या गणिती आणि कठोर वही खात्यात क्षमेला खरोखरच काही वाव आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं आपलं हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया. तोपर्यंत कर्माचे नियम नक्की लक्षात ठेवा.